धार्जिणा वृक्ष. घराभोवती झाडे लावताना सर्वप्रथम तुळशीचे रोप लावावे. नंतर जागेच्या उपलब्धीनुसार बेल, शमी, नागकेशर, आवळा, अशोक, चंपा हे वृक्ष व चमेली, गुलाब, केतकी ही फुलझाडे लावावीत. घराच्या वायव्येस जाई, जुई, मोगरा अशी सुवासाची फुलझाडे आणि पश्चिमेस मसाल्याची व औषधी वनस्पती लावणे योग्य असते. बैठे घर असेल व आजूबाजूस झाडे लावण्यात वाव असेल तर नारळ, सीताफळ, अनंत, तुळशी, वैजयंती, नागवल्ली, पोफळी म्हणजे सुपारी, लिंब, डाळिंब इत्यादी झाडे लावावीत. तसेच केशर, मालती, नागकेशर, जास्वंद, चंदन, दालचिनी, नारळ, फणस ही झाडे कोणत्याही दिशेस लावली तरी चालतात. शिवाय कुचला, खैर, वेळू, अर्जुन, मोह, नांदरुख, आंबा ही झाडे देखील धार्जिणे असतात. कोणत्याही वृक्षाची सावली घराभोवती पडू नये असा संकेत आहे. विशेषतः पूर्व व उत्तर दिशांना उंच वाढणारी झाडे असू नयेत. दुसरे म्हणजे घराभोवती अगोदरपासून पूर्वेस वड, दक्षिणेस औदुंबर, पश्चिमेस व उत्तरेस पिंपळ हे वृक्ष असतील तर दोष नसतो. अर्थात हे वृक्ष घरापासून सुरक्षित अंतरावर असणे जरुरीचे ठरते. वर्ज्यवृक्ष. केळ, बोर, महाळुंग ही झाडे ज्या ठिकाणी वाढतात त्या घराची वृद्धी होत नाही. घराभोवती आसाणा व काटेरी वृक्ष असतील तर शत्रुभय असते आणि चीक स्रवणारी झाडे असतील तर धनहानी होते. राहत्या जागेत निळंबी व दारूहळद असेल तर संतती ऱ्हास व संपत्ती क्षय होतो. आणि पळस, कांचन, भोकर, अर्जुनसादडा, करंज ही झाडे असतील तर सुखहानी होते. त्यामुळे राहत्या जागेत वरील झाडे लावू नयेत व ती आपोआप उगून आल्यास समूळ काढून टाकावीत. तसेच कॅक्टस, चित्रविचित्र काटेरी रोपटी, बोन्साय वृक्ष, वास नसलेल्या फुलांची झाडे घरामध्ये लावू नयेत. लांबवर पसरणाऱ्या मुळांची प्रचंड विस्तार असणारी व वास्तूस पुढेमागे उपद्रवी ठरू पाहणारे वड, पिंपळ, औदुंबर इत्यादी वृक्ष, तसेच चाफा, शेवगा यांच्यासारखी कमकुवत झाडे आणि पेरू, उलटा अशोक, कवठी, ओक, पपई, बोर, बाभळ इत्यादी झाडे घराच्या आसपास असू नयेत. महत्त्वाचे म्हणजे वीज पडलेले वृक्ष असतील तर त्वरित काढून टाकावेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.